मुळशी पॅटर्न या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे जसं पुण्यात IT पार्क वाढून पुण्याच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव गगनाला भिडले, अगदी त्याचबरोबर दिवसांगणिक पुण्यामध्ये संघटित गुन्हेगारी वाढत गेली आणि त्यामधूनच भाई डॉन तयार होऊ लागले। या भाईंचे आपापले एरिया ठरलेले, जेवढे जास्त समर्थक तेवढा मोठा भाई असं साधं आणि सरळ समीकरण निर्माण झाले आणि यातूनच एकेकाळी शांत असलेल्या पुण्यात अनेक टोळ्या कार्यरत झाल्या। सन 2000 पूर्वी शेतकरी लोकांमध्ये जमिनीविषयी अत्यंत वेगळी भावना होती। जमिनीतून पीक येतं आणि त्यातून आपला उदरनिर्वाह चालतो अशी समजूत शेतकरी वर्गात होती। पण सन 2000 नंतर लोकांच्या लक्षात यायला लागलं, जमीन विकून अमाप पैसा हातात येतोय। पुण्याला IT हब करणाऱ्या महत्त्वाकांक्षीने आजूबाजूच्या बऱ्याच जमिनी विकत घेतल्या। जमिनीला चांगला भाव मिळतो म्हणून काही शेतकरी स्वखुशीने तर काही शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमिनी बळकावल्या चालू झालं। जमिनी मोकळ्या करून देणारे आणि व्यवहार पूर्ण करून देणारे एजंट यांची संख्या या भागात वाढू लागली। कॉर्पोरेट कंपन्यांना एक गठ्ठा जमिनी मिळवून देणाऱ्या एजंटची गरज पडू लागली। मग त्यामध्ये साम दाम दंड आणि भेद या सगळ्या पर्यायांचा वापर होऊ लागला आणि 7/12 कोरा करण्यासाठी शहरात गुंडगिरी वाढू लागली। महागड्या गाड्या, अंगावर किलो किलो सोनं अशी स्पर्धा इथं सुरू झाली। जितकी महागडी गाडी आणि अंगावर जेवढं जास्त सोनं तेवढा मोठा एजंट असं अलिखित समीकरण तयार झालं। आता याच पद्धतीने पुणे शहरात तयार झालेले टॉप 10 भाई यांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहता येतील। तर मंडळी, या भाईंच्या लाईनमध्ये 10व्या क्रमांकावर नाव येतं ते पप्पू उर्फ संतोष गावडे याचं। पप्पू गावडे हा पुण्यातील प्रसिद्ध गुंड निलेश घायवळ याचा राईट हँड। त्याला सचिन कुंडले याच्या हत्येप्रकरणी अटक झाली होती। त्याच्यावर पुण्याच्या दत्तवाडी आणि कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। एकदा संध्याकाळी मित्रांबरोबर फिरत असताना स्कॉर्पिओमधून 10-12 लोकांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि यातच पप्पूचा खून झाला। त्याच्या खून प्रकरणी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली। 9व्या क्रमांकावर नाव येतं श्याम दाभाडे याचं। तळेगाव दाभाडे परिसरात दहशतीचं दुसरं नाव म्हणजे श्याम दाभाडे। तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या खुनाचा आरोप श्याम दाभाडे याच्यावर होता। यासोबतच त्याच्यावर हत्येचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, हत्या अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते। त्याच्यावर एकूण पुणे शहरासह इतर ठिकाणी 22 गुन्हे दाखल होते। पुणे ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जॉईंट ऑपरेशनमध्ये श्याम दाभाडे याचा एन्काउंटर झाला। 8व्या क्रमांकावर नाव येतं ते संदीप मोहोळ याचं। 2006 साली मारणे टोळीचा गँगस्टर सुधीर रसाळ याची हत्या झाली। रसाळ याच्या हत्येचा आरोप संदीप मोहोळ याच्यावर होता। संदीप मोहोळ हा मूळचा मुळशी तालुक्यातील मुठा गावचा रहिवासी। त्याला पहिलवानकीचा नाद होता। गुन्हेगारी क्षेत्रासोबत त्याच्या राजकारणामध्येही बऱ्यापैकी जम होता। तो मुठा गावचा सरपंच होता। पुढे जाऊन त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। संदीप मोहोळ मुठा गावातून कोथरूडकडे येत असताना मारणे गँगकडून त्याच्या स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग सुरू झाला। आपला पाठलाग होतोय हे लक्षात येताच त्याने आपली गाडी कोथरूडच्या दिशेने भरधाव वेगात पळवली, पण कोथरूडमध्ये पोहोचताच त्याच्या स्कॉर्पिओची काच फोडून त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि यातच जवळून गोळ्या लागल्यामुळे तो गतप्राण झाला। मंडळी, 7व्या क्रमांकावर नाव येतं ते सचिन शिंदे याचं। पुण्याच्या लोणीकंद भागात गोल्डमॅन म्हणून ओळख असलेल्या सचिन शिंदे याची दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या घालून हत्या केली। सचिन शिंदे हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता। त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते। 6व्या क्रमांकावर नाव येतं ते आप्पा लोंढे यांचं। आप्पा लोंढेची बारामती, दौंड, हवेलीसह पुणे जिल्ह्यात दहशत होती। 1990 पासून गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्या आप्पा लोंढेवर जमिनीची लुबाडणूक, खंडणी, खुनाचा प्रयत्न यांच्यासारखे 50हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते। काही वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत पोलिसांनी कारवाई सुद्धा केली। 4 गुन्ह्यांची त्याला शिक्षाही मिळाली होती। एके दिवशी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना हल्लेखोरांनी प्रथम आप्पा लोंढेवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर धारधार शस्त्रांनी सपासप वार करून
आप्पा लोंढेचा खून केला. 5व्या क्रमांकावर असलेलं नाव म्हणजे विठ्ठल शेलार. मारणे टोळीसाठी फंडिंग वसुली करण्याची जबाबदारी ही विठ्ठल शेलार याच्यावर होती. तो मूळचा मुळशी तालुक्यातील रहिवासी. मुळशीमध्येच त्याने 2 जणांचा खून केला. पिंटू मारणेच्या खुनानंतर त्याने स्वतःचं नेटवर्क तयार केलं. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्यावर युवा मोर्चाचे अध्यक्षपद देऊन भाजपने जबाबदारी दिली. त्याच्या पक्ष प्रवेशाला त्यावेळेचे पालकमंत्री गिरीश बापट सुद्धा उपस्थित होते. 4थ्या क्रमांकावर असलेलं नाव म्हणजे शरद मोहोळ. ज्या मुळशी पॅटर्नने मुळशी आणि पुणे भागात असलेल्या गुन्हेगारी जगताची ओळख जगाला करून दिली, त्याच पुण्याच्या कोथरूड भागात दिवसा डव्या गोळ्यांचा तडतडाट पुन्हा दिसून आला आणि यावेळी निशाण्यावर होता गँगस्टर शरद मोहोळ. गुंड संदीप मोहोळच्या हत्येनंतर मोहोळ टोळीची सगळी सूत्रे शरद मोहोळ याने आपल्याकडे घेतली होती. शरद मोहोळ याच्यावर हत्येचा प्रयत्न, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पिंटू मारण्याच्या हत्येच्या गुन्ह्यातही त्याला अटक केली होती, पण सध्या तो जामिनावर बाहेर होता. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर या तरुणाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून खून केला. 3ऱ्या क्रमांकावर असलेलं नाव म्हणजे बाबा भोडके. तो भोडके टोळीचा प्रमुख. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो तडीपार सुद्धा होता. महाविकास आघाडी सरकार असताना त्याला अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश दिला, पण मीडियामध्ये टीका झाल्यामुळे राष्ट्रवादीने एका दिवसातच पक्षातून त्याला बाहेर काढलं. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत बाबा बोडकेचा एक फोटो व्हायरल झाला, त्यामुळे बोडके भाजपात जाणार या चर्चेना उधाण आलं होतं. नंबर 2 वर असलेलं नाव म्हणजे निलेश घायवळ. घायवळ अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील सोनगाव गावचा रहिवासी. त्याचे मास्टर इन कॉमर्समध्ये शिक्षण झालेले. सुरुवातीला निलेश घायवळ आणि गजा मारणे एकमेकांचे मित्र होते, पण वर्चस्वाच्या लढाईतून त्यांची मैत्री दुश्मनीमध्ये बदलली. या दोघांच्या दुश्मनीमधून कितीतरी तरुणांचे जीव गेले. निलेश घायवळ याची पुण्याच्या कोथरूड परिसरात दहशत होती. 8 जून 2010 रोजी निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करून सचिन कुडले या तरुणाची हत्या केली. या खटल्यात फेब्रुवारी 2019 मध्ये निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांची निर्दोष मुक्तता झाली. निलेश घायवळ याच्यावर पोलीस रेकॉर्डवर 23 ते 24 गुन्हे दाखल आहेत. 2021 मध्ये निलेश घायवळला मोक्का गुन्ह्याअंतर्गत सुद्धा अटक झाली होती. पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात नंबर 1 वर असलेलं नाव म्हणजे गजा उर्फ गजानन मारणे. पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील टॉपचं नाव. कोथरूडसह परिसरात त्याची दहशत. पुण्यासह इतर भागात त्याच्यावर 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. गुंड गजानन मारणे याच्यावर पप्पू गावडे आणि अमोल बदे खून कुटल्या प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई झाली. गजाला 2014 पासून पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तब्बल 7 वर्षानंतर त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत कार रॅली गजा मारणे व त्याच्या समर्थकांनी काढली. या जंगी मिरवणुकीमुळे गजा मारणे पुन्हा चर्चेत आला. जेलमधून सुटल्यानंतर त्याची एंट्री दहशत माजवणारी होती, म्हणून तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चौकशी करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर शेअर मार्केटमध्ये 4 कोटी गुंतवल्याच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करून मार्केट व्यावसायिकाचा अपहरण केल्याच्या आरोपावरून साताऱ्यातील वायू येथे वकिलाला भेट देण्यासाठी गेलेला असतानाच गजा मारण्याला अटक झाली. तर मंडळी, हे होते पुण्यातील टॉप 10 गुंडे ज्यांच्या नावाने पुणे शहर हादरतं. पुण्यापासून महाराष्ट्रभर हे आपल्या समर्थकांकडून दहशत माजवण्याचं काम करतात. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.